जयंत पाटलांच्या कोणत्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलं सांगा, गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली, जयंत पाटलांवर टीका. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण दिलं जाणार का? राजकीय वर्तुळात चर्चा. तर दोन्ही भाऊ एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही, महायुतीच्या नेत्यांची टीका. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. आझाद मैदानात चिखल असल्यानं गोरेगावात मेळाव्याची तयारी सुरू. शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी. दुष्काळी टंचाईप्रमाणे पूरग्रस्तांसाठी सर्व सवलती लागू करणार. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानासाठी 2200 कोटींचा निधी वितरणास सुरुवात. नुकसानाचे आकडे आले की मदतीचं स्वरूप ठरवू. केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासाठी नुकसानाचे आकडे हवे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी बँकवाले आले तर त्यांना ठोकून काढा. शेतकऱ्यांना नोटीस येत असल्यामुळे वडेट्टीवारांचा संताप. तर धाराशिव जिल्ह्यात बँकांनी कर्जाची वसुली करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. अहिल्यानगरमधल्या राड्याचा नवा व्हिडिओ समोर. रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून 2 गटात तणाव. 200 जणांवर गुन्हे, 39 जण पोलिसांच्या ताब्यात. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल. वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. तर काल परवापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीत असलेले आता भाजपत जाऊन दंगली घडवतायत. राऊतांचा घणाघात. अहिल्यानगरमध्ये आज होणारी ओवेसींची सभा रद्द. अहिल्यानगरमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे सभा 9 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय. महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली. ठाण्यात होणार महत्त्वाचे पक्षप्रवेश. तर महापालिका निवडणुकीसाठी शिंदे मुंबईत राबवणार ठाणे पॅटर्न. माझ्या विरोधात फेक न्यूजचं षडयंत्र. कुणी कितीही आरोप केले तरी विचलित होणार नाही. मुलांच्या इथेनॉल कारखान्यावरून होणाऱ्या आरोपांना गडकरींचं प्रत्युत्तर. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ स्वित्झर्लंडला पळून गेल्याची माहिती. सरकारच्या आशीर्वादाने घायवळ पळाला, वडेट्टीवारांचा आरोप. तर गुंडांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपावर निशाणा. एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत एसटीची भाडेवाढ लागू राहणार. एसटी कामगार 13 ऑक्टोबर पासून पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात. आश्वासन दिलेली पगारवाढ द्या. दिवाळीला 15,000 रुपये द्या. कामगार संघटनांची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणं बंधनकारक. मात्र वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा मनस्ताप. गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट. दूध उत्पादकांच्या खात्यात फरकाचे 136 कोटी रुपये जमा होणार. म्हैस दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर ₹2.45. तर गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ₹1.45 देणार. यावर्षी ऊसाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार. साखर कारखाने शेतकऱ्यांना 5% अधिक अनुदान देणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत निर्णय. वैजापूरच्या शेतकऱ्याचं पीक आणि जमीनही वाहून गेली. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर नेते आणि प्रशासनाकडून दखल. दुर्लक्ष करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई. नांदेडच्या करमोडी गावातल्या शेतकऱ्यांनी हेक्टरी 8,500 रुपये मदत नाकारली. मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव. हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी. दसऱ्याच्या आधी जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याचा दर प्रति तोळा 1,20,000वर. चांदीच्या दराने ओलांडला 1.5 लाखांचा टप्पा.
PPF पोस्ट ऑफिस सेव्हिंग्जसह छोट्या गुंतवणुकीवरचे व्याजदर डिसेंबरपर्यंत जैसे थे राहणार, अर्थ मंत्रालयाचं परिपत्रक. सर्व लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार. रेल्वेतून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना. लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांची चाचणी यशस्वी. शंभराव्या वर्षपूर्तीनिमित्त संघाच्या कार्याचा होणार गौरव. उद्या पंतप्रधान मोदी विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार.